नमस्कार, आपण पाहत आहात इन्साफ ए मिल्लत न्यूज। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यांबाबत मोठा निर्णय घेत क्रेडिटवर इंधन देणे बंद केले असून आता केवळ नगदी व्यवहारातूनच तेल पुरवठा केला जातोय। दरम्यान गेल्या आठवड्यात सलग सुट्ट्या असल्यामुळे अनेक पेट्रोल पंप चालकांना वेळेत पेमेंट करता आलेलं नाहीये। यामुळे तेल कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा थांबला असून अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागलाय। या परिस्थितीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी पंप बंद ठेवावे लागले तर काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। जर लवकरच हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढील काही दिवसात इंधन तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या सर्वांचं लक्ष सरकार आणि तेल कंपन्यांच्या पुढील निर्णयाकडे लागलंय। दरम्यान वाढत्या गर्दीचा फायदा घेत काल रात्री छत्रपती संभाजीनगर परिसरातील काही पंपांवरील कामगारांनी वाहनधारकांना रांगेत उभं करून अक्षरशः शेकडो लोकांना बॉटल आणि कॅनमध्ये पेट्रोल देत वाहनधारकांना पेट्रोल न देता परत पाठवलं असल्याने या पंप चालकावर कारवाईची मागणी होतीये। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा इन्साफ ए मिल्लत न्यूज। धन्यवाद।